आत्ता अविनाश आलाय खडकवासल्याला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय खडक खडक नुसते खडक खडकवासला. हे समोरचं बघा परिसर खडकवासला. मित्रांनो मी खडकवासल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आलो होतो 12/12/2017ला. तेव्हा मी आलो होतो शाळेतल्या मित्रांसोबत, ते पण शाळेमध्ये गैरहजर राहून. आता हे मी सांगतोय इथं, आता कळण सगळ्याला. आणि मला पावता येत नव्हतं तेव्हा अजिबात. तर ते जे समोरचं ते आहे ना त्याच्या समोर पाणी बरंच बघा, ते जरा जास्त खोल होतं, त्याच्यामुळे मी तिथं पोहलं नव्हतं. त्याच्या पुढंच एक डबकं होतं पाण्याचं. त्या डबक्यामध्ये ना माझ्या मित्रांनी मला लय फोर्स केलं, म्हणे अरे तू मार उडी काय नाही होत काय नाही होत. त्यांना म्हणलं अरे बाबा मला पावताच येत नाही, मी कसं काय उडी मारू. तर ते म्हणले अरे तू मार काय नाही होत, हातपाय हलवायचे ना हातपाय हलवायचे. आणि मग मारली उडीन पावतच नाही आलं तर कशा हातपाय हलवायचे ना. दोघं जण आजूबाजूला थांबा, दोघं जण पाण्यात थांबा असं मी त्यांना बोललो. ते थांबले आणि मी डायरेक्ट मारली पाण्यामध्ये उडी. आणि असे जोरात हातपाय हलवले ना का मी कधी कडीला पोचलो मला कळलंच नाही. आणि मी गुडघे फोडून घेतले अक्षरशः. त्याच्यामुळं कधी पण आलं ना असं पावता येत नसलं तर उड्या मारायच्या नाही पाण्यामध्ये. तर मित्रांनो आता हे खडकवासल्याच्या परिसरात आहे. मी आलो होतो 10वीमध्ये असताना आणि सूरज भाऊ आले होते 9वीमध्ये असताना, असं त्यांनी मला सांगितलं. 9वीमध्ये असताना. हां तर मित्रांनो ॲक्च्युली चालत आला होता आणि तू काय मी पळत आलो. हां चालत म्हणजे NDAच्या तिथं 6 सीटरनी उतरलो आणि तिथून पायी आलो इथं. आणि माझा अजून एक मित्र आहे ना विजय, त्याच्यासोबत मी आलो होतो. तेव्हा आम्ही तिकडं वरती गेलो होतो या समोरच्या रस्त्याने ना, पार असं चालत असं गोल फिरून तिकडे गेलो होतो त्याच्या पाठीमागं वरतून हे बघायला, धरण वरतून बघायला. आता मला ॲक्च्युली ना लांब जायचं होतं कुठेतरी ब्लॉग बनवायला, पण काय झालं माझे जे घरचे आहेत ना ते मला रविवारी कुठे पण बाहेर घेऊन जातात आणि ते मला सांगत बी नाही. शुक्रवारी शनिवारी सांगायला पाहिजे ना बाबा आपल्याला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, तर ते मला डायरेक्ट रविवारी सांगतात आणि घेऊन जातात मला बाहेर. त्याच्यामुळं माझं सगळं प्लॅनिंग फिसकटून जातं. त्याच्यामुळं म्हणलं आता फिरायला तर लांब नाही जाऊ शकत, म्हणून आपलं खडकवासला जवळ आहे, म्हणलं थोडंसं फिरून पण होईल, थोडंसं ऊन पण खाऊन होईल असं खडकापाशी. क्या बात है सर, क्या बात है सर. म्हणून मी आलो इथं, ऊन खाल्लं. मागाशी लाईव्ह आलो होतो, भारी वाटलं गप्पा मारून. तर मित्रांनो मग आता मी थांबतो या ब्लॉगमध्ये. भेटूया लवकरच पुढच्या एखाद्या छान मस्त भारी सुंदर गुड नाईस अशा ब्लॉगमध्ये. आत्ताच्यासाठी एवढंच. टाटा.